नमस्कार, मी प्रिया आणि शर्वरीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कांद्याची भजी. चला तर मग करूया सुरुवात. कांद्याची भजी करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे. ते मी अतिशय बारीक चिरून घेतलेले आहेत. जितके जमतील तितके पातळ चिरा शक्यतो. हळद, मीठ, तिखट, मिरची पावडर, हिंग, ओवा, कोथिंबीर, 2 चमचे आपल्याला तांदळाची पिठी लागणार आहे आणि साधारण 1 कप मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण कांदा आधी मोकळा करून घेऊया. त्याच्या अशा पाकळ्या मोकळ्या झाल्या पाहिजे. आणि आता आपण त्याला साधारण 1 चमचाभर किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं किंवा तुम्हाला जसं लागतं तसं मीठ घालून घेऊया. हे मीठ घातलं की कांद्याला व्यवस्थित ते चोळून घ्यायचं. आता हे मीठ लावलेला कांदा जो आहे तो आपण एक 10 ते 15 मिनिटं तसाच ठेवायचा आहे. आता यात आपण 1 चिमूटभर हळद घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मिरची पावडर घालून घ्या, तुम्हाला जशी आवडते तशी. त्यानंतर चिमूटभर हिंग आणि ओवा. कोथिंबीर, आता आपण हे मिक्स करून घेऊया हाताने. तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाच्या पिठाने भजीला कुरकुरीतपणा येतो. त्याला जेवढं पाणी सुटेल तेवढ्याच पाण्यात आपण हे पीठ भिजवणार आहोत, त्यामुळे वेगळं पाणी घालायचं नाही. आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपण भजी तळून घेऊया. मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपण ही भजी सोडताना अशा प्रकारे सोडायची, मोकळी करून, म्हणजे एकसारखी ती छान पसरते आणि सुट्टी होते. आपण हे मीडियम टू लो मध्ये तळतोय.
आपली भजी तयार आहे. आपण आता ती काढून घेऊयात. आपण अशी सगळी भजी तळून घेऊया. आपली कांद्याची भजी तयार आहे. घरी एकदा नक्की करून बघा. शर्वरीज किचनच्या रेसिपीज पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.